नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग. आज बैलपोळ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम फिफ्थ ब्लॉगमध्ये सरचे स्वागत आहे. आज मी एक छोटा मिनी ब्लॉग घेऊन येतोय. जसा की सर्वीकडे तर माहितीच आहे तुम्हाला की पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केलाच जातो. परंतु आज मला असं वाटलं की माझ्या गावी जो सण साजरा केला जातो, जसं की माझ्या घराजवळ एक यात्रा भरते आणि बैल सजावट स्पर्धासुद्धा असते आणि खूप साऱ्या आमच्या म्हणजे शेतकरी बांधव सर्व सर्व सजावट करून बैलजोडी आणतात आणि त्यामधून त्यांना पारितोषिक पण एक मिळते. 3 पारितोषिकसुद्धा असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये खूप क्राऊड असतो. परंतु आज असं झालेलं आहे की पाऊस पण आतापर्यंत चालू होता, परंतु आता पाऊस थांबलेला आहे. चला आता आपण यात्रेला जाऊया आणि मी जे काही कव्हरअप करण्याचा प्रयत्न करेलच आज. जसं की यात्रेमधल्या काही गोष्टी आणि बैलजोडी स्पर्धा आणि जोड्या कशा उभ्या आहेत, काय आहे, सर्व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि नक्कीच मी एक एक्सपेक्ट करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडेलच आणि जसं तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल आणि खूप साऱ्या काही गोष्टी पण दिसतील, पारंपरिक पद्धती कशा असतात माझ्याकडल्या. चला तर बघूया आपण यात्रा आणि पोळा हा सण आजचा आमचा. ही यात्रा आहे माझ्या घराजवळ आणि मी तसं तर वरतं राहतो फ्लॅटमध्ये, बट आता खाली जाऊया कारण खाली स्टुडिओ माझा इकडल्या साईडनी. आणि आता बघूया, चला यात्रा दाखवतो तुम्हाला. हे माझं मेडिकल शॉप आहे. हे माझी आई आणि माझी बहीण यांनी टेडी घेऊन आला. आधीच टेडी असूनही आणलेलं आहे यांनी. इथे जोडींची सजावट चालू आहे. आम्ही सध्या बसलेला विशाल जवळ आणि हे कसे आहे, हे मंडळाचे अध्यक्ष आहे. दादा तुम्ही एक बोलू शकताय? सरमता ते लोक. चला यात्रा बघूया. यात्राला बराच रश आलेला आहे. हे आमच्या इथले पोळा मैदान आहे. इथे सर्व बैलजोडी उभ्या राहतात आणि इथेच सर्व जजमेंट झाल्यानंतर बक्षीस वितरण होते. मला वाटू राहिलं की आता व्हिडिओज काढू राहिलं तर फेमस होतो आपण. हा चला अजून जोडी बघूया. हे थोरात काकांची जोडी आहे, प्रज्वलच्या घराजवळची. आणि देन हा माल भेटला आमच्या घराजवळचा आणि डुप्लिकेट गोरं तयार केलं, म्हणजे ज्याला शिंग नसतानाही आर्टिफिशियल शिंग लावले. पोळ्याच्या दिवशी सापडले आम्हाला. हॅपी बर्थडे. मामा पाहिजे मग 2 मामा होतात. एक मामा अजून पाहिजे होता, एकच मामा सापडले. तुम्हाला घ्यायला वाटू काय दिले दोरी आणून? खूप मोठा क्राऊड आहे आमच्या यात्रेला आणि खूप जण काही पूजा पण करत आहे बैलजोडींची, कारण की त्या पारंपरिक पद्धती आधीपासून आमच्या. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होईल. आता आमच्या चुलत मामांची बैलजोडी आणली. त्यात प्रज्वल मागं दिसत राहिला असेल तुम्हाला, कुठं ना कुठं असते, कारण की आज पैसे जमा करावे लागते तर. आणि माझे रिकेश मामा पण आहे जोडी धरून. हे बघा कसं होते. आणि लगेच काही अजून पूजा करण्यासाठी लोक आले, कारण की ढपडी वाजून. ते आमचा चेहरावाला गडी आला आणि त्याच्यातून असेल असं कधी होईल का माझा ब्लॉग? तो असल्याशिवाय आमचा ब्लॉगच संपूर्ण होत नाही.
पाणी चालू झालं मेकअप खराब होईल लवकर जायचं सुराज. पाणी आलं रे. पाणी कुठे आलं तर आणलं पाणी शेवटी. काय घाललं ते बोलायची बोलत अरे बंद कर दे. बारीक धुळ्याचं डेकोरेशन चेक करायला आणलेलं ते. कायच्यासाठी आलं रे पाणी आता बोलणं. पाणी कोण आलंय. पाणी पाहिजे ना घे ना पाणी पाहिजे दिले नाही. नदी आली इथं नदी सोडून इकडे आले. विचार ना किती रुपयाचे बंदूक ते. डॉक्टरवाली किटच घ्यायची मग इच्छा आहे. लहानपणी लय तपासली मी डॉक्टरला. काय गळीत पेशंट. कोणतं उन्हाळा लगन हे असे राहिले ठोंबरे. का दाढी किती वाढली याची दाढी. वरतून पाऊस उरला ना याची दाताची पडली नंबर लावून देतो म्हणजे ते दवाखाना म्हणजे राहायला पोळा पहिले दाताचा पाया जायचं. दाताची पडली इथं कोण करतो म्हणजे लेकरासाठी खेळणं घे खोळूकोळा. गाडी बाबूले ते बाबूले. हा आमचा बाबू आहे सुरेश. मारतील ना ते. सायकल चालतात चिखलदराला घेऊन पैसा आले. घेतो का रे मंडळी आहेत सगळे. हा गडी सगळ्यात लहान आहे म्हणते. हा पुढे चेहरावाला आहे गडी आमचा. तो नाही सुटला पाहिजे. पिक्की चला मग आता पुढचे. ओ बाई बाबू म्हणतात. बाबू आहे तो आमचा भाऊ आहे तो. रे डीजे घेऊन राहिला काय. डीजे चांगला आहे. लाईनीत लावायला घेतली गाडी. गणपतीत जमत नाही यावर्षी आपल्या. गाडी दाखव गाडी कशी आहे. हिरो हिरोईन आहे तर प्रभास हा अल्लू अर्जुन आहे. सगळे कामावर ठेवलं. ते काय कामाची बा आपले. अरे 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 काय इले घेता यावर्षी आहे तो. बरं चलो उडून टाक. मोठी आहे. अरे मोठी आहे ना. भाऊ आले. 500 रुपये लागते बाबा. भाऊ तुम्ही हे पण करता काय. मी सगळ्याच गोष्टी करतो. मला सगळ्यात जमते. आहे लाजू राहिला. आई पूजा करताय कारण आज आपल्या म्हणजे शेतकरी बळीराजाचा जो सोबती असतो नेहमी आजचा दिवस सगळ्यात मोठा चांगला असतो त्याच्यासाठी.
माझे आई वडील पूजा करताय. जोडी आमच्या मामाकडलीच आहे. सगळं जेवते अनलिमिटेड डेटा. कोणाचा भाऊ आहे? भाऊ आहे भाऊ. अरे आहे नाही आहे या इकडे आहे मी. या इकडे मी आहे. याला तर ओळखताच तुम्ही. इसकी स्टाईल खडे रहने की. देन आम्ही एक पोडा मैदान आणि यात्रेचे स्वरूप पूर्ण वरतून जे व्ह्यू दाखवायचं होतं ड्रोननी ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि ड्रोनचे जे शूट केलं आहे ते तेजस टेपरेने केलेलं आहे. खूप छान शूट केलं आणि व्ह्यू बघाच तुम्ही आता किती छान दिसतं. असा आमचा गावाकडील म्हटलं तरी चालेल आणि आमच्या अंजनगाव सुरतीमधला हा सण होता. अशा प्रकारे आटोपलेला आहे. आता मी पण घरी आलेलो आहो आणि पावसामुळे खूप ओलं पण झालो होतो. मीच नाही झालो, सर्व झाले होते. जे यात्रामध्ये आले ते पण ओले झाले आणि माझे मित्र पण झाले. सो असं झालं आज. चला तुमची फीडबॅक द्या. छानरित्या आईने सुद्धा पूजा केली. आमच्या इथे बैलजोडी आली होती, त्यांचे चांगल्या प्रकारे आम्ही स्वागत केलं आणि पूजन सुद्धा केलं माझ्या आईवडिलांनी दोघांना पण. आणि माझ्या ब्लॉगला असंच तुम्ही प्रतिसाद द्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर दी वॉचिंग व्हिडिओ. असेच मी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा अजून प्रयत्न करेल. थँक्यू.